हॅलो गाईज, आज मी जाम खुश आहे. मी हिमालयनसाठी एक खूप मोठी गोष्ट मागवली आणि आज खूप एकदम आज लगेच पार्टी देऊ शकतो मी कोणाला पण. एवढी भारी आहे ना, इलिगल गोष्ट आहे ती. आता तुम्हाला समजलं असेल की मी इलिगल बोलल्यावरती तुम्ही लगेच समजणार, तेवढे हुशार आहे तुम्ही. फायनली वेट संपला आहे आपला आणि ह्या बॉक्समध्ये एक सायलेन्सर आहे जो हिमालयन एवढ्या दिवस शांत होती. हिमालयनचा स्टॉकचा आवाज जरा खूप शांत होता आणि आता हिमालयन आपली ओरडणार मोठ्यान, किंचाळणार मोठ्यानं. कारण ह्या बॉक्समध्ये सायलेन्सर आहे, एक्झॉस्ट बोलू शकता, एक्झॉस्ट आहे. आणि एक्झॉस्ट कोणता आहे हे तुम्हाला मी दाखवतो आता नक्की हा कोणता एक्झॉस्ट आहे. एक्झॉस्ट खूप प्रीमियम क्वालिटीज आहे, इंडोनेशिया मेक आहे याचा. तर आता ओपन करणार आहे मी या बॉक्सला. मी एवढा आज खुश आहे ना, असं वाटतं या बॉक्सला डायरेक्ट फाडून टाकावा हातानं. खूप युनिक एक्झॉस्ट आहे. तर आपण ओपन करूया आता. काय माझा सीन कसा माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो माझा नक्की सीन काय आहे. माझा आहे ना, माझा पेमेंट येतो ना त्याच्यातला आहे ना, मी डायरेक्ट आता समजा माझा 1000 रुपये समजा पेमेंट असेल, एक्झाम्पल माझा पेमेंट जर 1000 रुपये असेल तर त्याच्यातले आहे ना 950 रुपये मी माझ्या गाडीवर उडवतो आणि 50 रुपये मी माझ्यावर खर्च करतो. मी एवढा बाईक पगलो आहे ना, म्हणजे लहानापासून तसंच आहे. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे, बाईक प्रेमी. ओ बाप रे बाप यार, एक नंबर वाटतो यार खरंच. नोरी फुमी आपल्या हातात आहे खूप दिवसानंतर. त्याच्यानंतर आता पॅकिंग काढायचा टाईम आला आहे. यार काय सायलेन्सर आहे यार हा. याला म्हणजे असं बघताना जेवढं मला असं वाटतं याला खाऊनच टाकावं डायरेक्ट. इकडे नोरी फुमीचा ब्रँडिंग आहे आणि एवढा मस्त आहे ना फील. तर हे हिमालयनसाठी माझ्या. आणि हा लॉंग आहे. मी लॉंग घेतला कारण मला बास पाहिजे होता. मला लोकांच्या कान खराब नाही करायचे. तर माझं चॉईस बासकडे होतं, थोडा बेसी साऊंड पाहिजे होता मला. आणि हा बेसी साऊंडसाठी परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये एक दुसरा पण एक येतो शॉर्टमध्ये, तर मी शॉर्ट नाही घेतला कारण मला लोकांचे कान नाही फाडायचे. तो जास्त लाऊड आहे आणि हा एकदम बेसी आहे, परफेक्ट आहे हा. आणि माझ्या चॉईससाठी हा परफेक्ट आहे. तर खूप भारी प्रीमियम येतो आहे, प्रीमियम फील वाटतं मला याला बघून. आणि हिमालयनवर माझ्या एकदम खतरनाक वाटणार आहे. हॅलो गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललो आहे बाईकचा एक्झॉस्ट लावायला. मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलं की मी एक नवीन एक्झॉस्ट घेतला आहे. तर तो व्हिडिओ मी कदाचित ह्यालाच कनेक्ट करेल किंवा मला माहीत नाही आता मी काय करेल. पण मला असं वाटतं की मी तो व्हिडिओ पण ह्यालाच कनेक्ट करावं. म्हणजे कसं आहे की डबल व्हिडिओ नको. पण जर माझा मूड झाला तर मी ते 2 पार्टमध्ये करेल. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग केली होती आपल्या नोरी फुमी एक्झॉस्टची. तर हा व्हिडिओमध्ये आपण इन्स्टॉलेशन करणार आहे, म्हणजे एक्झॉस्ट लावणार आहे आज. आणि आज तो दिवस उजळला आहे. मी चाललो आहे दादरच्या पुढे चाललो आहे मी, महालक्ष्मी वगैरे आहे त्या साईडला. कारण तिकडे एक चांगला एक्झॉस्टवाला आहे जो एक्सपिरियन्सवाला आहे, एक्सपिरियन्स फॅब्रिकेटर आहे तिकडे. तर मी त्याच्याकडनं लावून घेणार आहे. कारण मला थोडंसं बेंड पाईप वगैरे काय मॉडिफिकेशन थोडंसं करायचं आहे त्याच्यामध्ये. तर ते आणि एक मी जुगाड केला आहे माझ्या बाईकचा आहे ना. म्हणजे काय झालेलं की एक्झॉस्ट आहे ना, तर त्याचा बॉक्स मोठा होता आणि मला बांधायला प्रॉब्लेम झालेला गाडीवरती. म्हणजे कसं माउंट करणार मी ते. तर माझ्याकडे आहे ना माझी एक बॅग आहे, माझी लगेज बॅग आहे ही. तर एकच आहे माझ्याकडे. तर मी काय केलं की मी त्याच्यामध्ये एक्झॉस्टला टाकलं आहे ओपन करून आणि एकदम प्रॉपर मस्त फिटिंग म्हणजे आता बसला आहे तो. त्याच्यामुळे मला आता टेन्शन नाही की त्याला रशी वगैरे घेऊन बांधावं वगैरे, काय टेन्शन. या बॅगला स्ट्रॅप आहेत तर डायरेक्ट तो माउंट झाला आता इथे. जास्त मधला जाण्याचा व्हिडिओ काढणार नाही कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी डायरेक्ट तिकडे गेल्यावरती व्हिडिओ चालू करेल. ठीक आहे, चला. बाईक आहे माझी आणि इकडे एक स्कॅमलर आहे दुचाकी, तिचं काम चालू आहे. हे झालं की मग आपलं काम चालू होईल.
हॅलो गाईज, तर आपला एक्झॉस्ट इन्स्टॉल झालेला आहे. आपण एक्झॉस्ट लावला आहे आता आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी दिसतोय, काय प्रीमियम वाटतोय. आणि तुम्ही पण मला सांगू शकता कमेंटमध्ये कसा वाटतो एक्झॉस्ट. हा तो दिसायला पण भारीच आहे आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकणार ना, मी तर येडा झालो आहे माहिती आहे का. आणि माझ्यामध्ये एवढा मोठा किडा आहे ना, किडा म्हणजे किडा नाही, डायनोसॉरच आहे माझ्यामध्ये. म्हणजे माझ्याकडे रेनकोट आहे, सगळं प्रॉपर आहे, सगळं आहे, पॅन्ट वगैरे. पण मला एवढी मस्ती की मी भिजत आलो आहे, भिजत असं. आणि काय आलं आहे काय माहीत नाही, असंच आपलं वाटलं भिजायचं म्हणून भिजतोय. म्हणजे असंच आहे, काय रिझन नाही लागत मला काय करायला. माझ्या मनात जेव्हा येतं तेव्हा मी काही करतो. काय म्हणजे एक बोलतात ना, म्हणजे जेवढे पण माझे मित्र आहेत ना, ते म्हणजे ते असंच बोलतात मला की सगळ्यांचं सांगू शकतो कोण काय करू शकतो, पण चंदन त्याचं कोणीच काय सांगू शकत नाही की तो कधी काय करेल. म्हणजे बोलतात ना की आपण प्रेडिक्ट नाही करू शकत कोणाला. तर माझ्या बाबतीत असंच आहे, मला कोण नाही, म्हणजे मी स्वतःलाच मला माहीत नसतं की मी काय करतो आहे. पण ठीक आहे, मजा येते, असं काय फरक नाही पडत. तो आता जोकिंगचा पार्ट आहे. पण मजा आली भिजत पण. आणि या बाईकचा एक्झॉस्ट एवढा भारी येतो आहे ना. एक्झॉस्ट लावला आहे आणि मी कॅटॅलिक कन्व्हर्टर ठेवला होता, तर मला आवाज नाही आवडला म्हणून मी रिस्क घेतली आणि मी तो इथे असतो ना डब्बा कॅटॅलिक कन्व्हर्टर, तो मी काढून टाकला आहे. आणि असाच तो सेटअप आहे, म्हणजे नोरीफोमीचा जो सेटअप येतो हा, तो त्याला तुम्ही कॅटॅलिक कन्व्हर्टर काढावाच लागतो. जर नाही काढला तर मग तुम्हाला दुसरी मॉडिफिकेशन करावी लागते. ती करायला गेलो होतो मी, पण झालं असं की ते त्याचा आवाज एवढा नव्हता येत बाहेर. मग मला ते नाही आवडलं. मग मी नोरीफोमीचा फुल सिस्टीमच केला आता त्याला. आता तो फुल सिस्टीम आहे. आता पुढे मला फ्युचरमध्ये एअर फिल्टर टाकायला लागेल. आधी सध्या मी नाही टाकत आहे, पण पुढे फ्युचरमध्ये मी टाकणार आहे. तर सध्या आता लगेच नाही टाकायचं मला. तर तुम्हाला मी आवाज ऐकतो. तर गाईज आता मी आहे ना DB किलर रिमूव्ह केला याच्यामध्ये. DB किलर म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे हे एक DB किलर असतो, म्हणजे तुम्हाला सिटीमध्ये जर चालवायची असेल ना बाईक, तर कसं आता DB किलर काढला आहे मी आणि ह्याचा आवाज खूप मोठा आहे. तर तुम्ही हे DB किलर हे इथे लावू शकता आणि हे लावलं की तुमचा आवाज आहे ना तो 50% पण कमी होऊन जातो. म्हणजे तुम्हाला पोलीस पकडू नाही शकत तर तुम्ही हे लावलं आहे त्याच्यामध्ये. तर पण जेव्हा तुम्हाला मजा करायची किंवा तुम्हाला आता मी गावी जाईन किंवा गावी वगैरे जाईल तर मी हे DB किलर काढून ठेवेल, कारण गावी तर मला कोण पकडणार नाही. आणि पकडला तरी पण काय आपल्या गावचेच असतात पोलीस वगैरे, तर सोडून देतात बरोबर. गावच्या पोलिसांचं काही टेन्शन नाही. म्हणजे मला तर गावाला काही टेन्शन नाही. गावाला पोलिसांनी पकडलं तरी पण काय ते सुटणार आहे मला माहिती आहे. आता मुंबईला कसं जरा तापलेले असतात सगळे, त्याच्यामुळं जरा रिस्क आहे. हा लावला की याचा आवाज कमी होतो. तर आता मी हा काढला आहे आणि आता तुम्हाला मी काढून आवाज दाखवतो याचा. माहीत नाही मला कॅमेरा किती आवाज हा कॅप्चर करेल आणि तुम्हाला कसं ऐकायला येईल. तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही इयरफोन्स घाला कानात, तेव्हाच तुम्हाला याचा बास समजेल. पण रिअलमध्ये जो आवाज येतो आहे ना मला आता, जो मी फील करतो आहे रिअल वर्ल्डमध्ये, तो आवाज नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. पूर्ण बास येतो, बास. ठीक आहे, मी आता जास्त बोलत नाही, नाही तर तुम्ही बोलणार काय किती बडबडतो आहे. तर ठीक आहे, आता मी बाईकचा आवाज चालू करतो आहे. ठीक आहे, तर आवाज फक्त ऐका. हे मी आता काढलं आहे, DB किलर काढलं आहे, तर तुम्ही आवाज ऐकू शकता. ठीक आहे, मी चालू करतो आता. बघितलं का? फटाके मारतोय ना, तो फटाके असा चालू याच्यात नाही मारत तो. आता मी जास्त रेस करतो म्हणून तो मारतो आणि भरपूर मोठा आवाज आहे. मी अजून पूर्ण त्याला हे नाही ओपन नाही करत आहे थ्रॉटल. मी बस थोडंसंच मला सांगतो. हे बघा, तीन RPM वरच एवढा आवाज येतो ह्याच्यानं. 3000 ते 4000 RPM वरच एवढा आवाज येतो आहे. म्हणजे मी जास्त मोठं करत नाही, कारण दिसायला म्हणजे खराब वाटेल. आणि मी सिटीमध्ये ना मी ह्याला लावूनच चालवेल. मी फक्त मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी त्याला ओपन करेल. ठीक आहे, तर आता DB किलर मी म्हणजे काढून आवाज तुम्हाला दाखवला. तर मी तुम्हाला आवाज दाखवतो हे लावून. हे जेव्हा लावेल तेव्हा आवाज कमी होऊन जातो डायरेक्ट. तर मी तुम्हाला दाखवतो आता.
तर डी बी किलर मी लावलं आहे, तर त्याच्यामुळे ना आवाज खूप कमी होईल. आता बघा, यार पडला यार. बघा, आवाज कमी होऊन जातो. आता आवाज एवढा येणार नाही कारण आवाज कमी झाला. आता डी बी किलर मी लावलं आहे. ऐकला? आता हा काढतो. बघितलं? आणि खरंच मला आवडलं आहे साऊंड. मला असं वाटलेलं की मला असं वाटलेलं की मला छपरी आवाज नको पाहिजे होता. म्हणजे असं नाही, काय काही छपरी आवाज असतात म्हणजे ऐकायला जाम घाण येतात, तर तसं नको पाहिजे होतं मला. आणि मला बास पाहिजे होता. मला बास ह्याच कारणामुळे पाहिजे होता की बास असला की आहे ना, तुम्हाला समोरच्याला पण ऐकायला घाण नाही वाटत तो. आणि बास नसेल ना एक्झॉस्टमध्ये तर तो लय घाण, मला तर नाही आवडत अजिबात. आता प्रत्येकाची चॉईस असते, काय काय ना स्पोर्टी टाईप आवडतो, पण मला हा बास टाईप आवडला. आणि तुम्ही नक्की सांगू शकता कसा आहे हा. तर ह्याला हा नोरीफुमी लॉंग आहे. ह्याच्यामध्ये एक शॉर्ट पण येतो, पण शॉर्टमध्ये काय आहे की बास कमी आहे आणि शॉर्टचा आवाज ह्याच्यापेक्षा जास्त आहे, पण त्याच्यामध्ये बास कमी आहे. तर मला काय पाहिजे होतं की मला बास पाहिजे होता. तर मी लॉंग घेतला की त्याच्यामध्ये बास असतो जास्त, म्हणून बास पाहिजे होता मला आणि त्याच्यामुळे मी घेतला. आणि हा भरपूर लावड आहे माझ्यासाठी. जेव्हा मला सिटीमध्ये चालवायचं तर मी हा डी बी किलर लावून चालवणार, म्हणजे मला पोलीस तर नाही एवढं पकडू शकत कारण नाही समजणार. पण जर मी हे काढलं तर पोलीस माझ्या मागेच लागतील हात धुवून. तर त्याच्यामुळं हे एक चांगला ऑप्शन आहे की डी बी किलर भेटतो. तर हा एक्झॉस्ट आहे, नोरीफुमी लॉंग आहे. तर खूप भारी आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की आता ही जी BS6 बाईक आहे तर त्याच्यामध्ये काय येतं, O2 सेन्सर आहे ना, इथे ते 2 येतात. पहिली हिमालयन होती ना त्याच्यामध्ये फक्त इथं यायचा हा O2 सेन्सर आहे इकडे, हा वाला. तर पहिला त्याच्यामध्ये एकच यायचा. आता BS6मध्ये 2 O2 सेन्सर असतात, एक इकडे असतो. तर तुम्हाला काय होतं की नोरीफुमी जेव्हा त्याचा सेटअप पाठवतो, म्हणजे नोरीफुमी काय पाठवतो, हा कॅन पाठवतो आणि हा बेंड पाईप, हा एक बेंड पाईप आहे कनेक्ट झाला आहे तो तिकडे, तर तो पाठवतो. तर त्याच्यामध्ये काय असतं की हा O2 सेन्सर तुम्हाला लावावा लागतो नंतर, समजलं ना. ह्याच्यामध्ये ते लावून नाही देत. तर मी ते पण आज मॉडिफिकेशन झालं आहे की हा O2 सेन्सरचा जो बंग आहे, बंग बोलतात ह्याला, तर तो बंग पण तिथे लावला आहे वेल्डिंग करून आणि एकदम प्रॉपर मस्त झालेला आहे. प्रॉपर सेटअप झाला आहे आता आपला. तर गाईज आता मी घरी चाललो आहे. तुम्हाला थोडासा मी आवाज पण ऐकवेल, तुम्हाला नक्की आवडला असेल हा आवाज. मला तर भरपूर आवडला आहे. मला आता माहीत नाही तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कसा ऐकायला येतो, पण खूप भारी आहे, काय बोलू शकत नाही मी आता. आणि कधी तुम्ही मला भेटणार तेव्हा तुम्ही रिअलमध्ये तर आवाज ऐकणार त्याचा, तर तुम्हाला समजेल की आवाज किती भारी आहे. एक्झॉस्ट लावायचं खूप कधीपासून मी पहिला KTM चालवायचो. तर KTMला कसं आहे की एक्झॉस्ट एवढे चांगले नाही वाटत कुठले पण लावले तरी पण, कारण त्याचं इंजिनचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते वेगळं आहे थोडंसं. तर त्याच्यामुळे मी KTMमध्ये कधी एक्झॉस्ट लावला नाही. तर हिमालयन म्हणजे रॉयल एनफिल्डचं कसं इंजिन जरा वेगळं आहे, जरा डुकडुक म्हणजे बेसी थोडंसं साऊंड करतं ते. तर त्याच्यामुळं मी एक्झॉस्ट घ्यायचा प्लॅन केला. चला आता मी तुम्हाला थोडंसं राईड करताना आवाज दाखवेल, पण मला माहीत नाही तुम्हाला म्हणजे हा कॅमेरा किती रेकॉर्ड करेल. भिजलो आहे मी, ठीक आहे, आता काय नाही, मस्त घरी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करेल मी आता.